हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहे. बघा काय आहे बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ए बॉडी मूव्स सिक्स मीटर नॉर्थ, 6 मीटर नॉर्थ, 8 मीटर east and 10 meter vertically upwards. What is the resultant? Resultant displacement from initial position, काय लिहिता येईल बघा आपणाला. 6 मीटर नॉर्थला, नॉर्थ म्हणजे वरच्या दिशेमध्ये, म्हणजे आपण वाय ॲक्सिस घेणार. त्यानंतर 8 मीटर ईस्टला, ईस्टला म्हणजे राईटला, म्हणजे आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस घेणार. नॉर्थला म्हणजे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस घेणार. आणि 10 मीटर अपवर्ड, अपवर्ड म्हणजे आपण तो झेड ॲक्सिस घेणार. आणि यावरून आपणाला याचा पोझिशन वेक्टर लिहिता येणार आहे. बघा ईस्टचा आहे तो 6 आय कॅप असं लिहिणार, नॉर्थला आहे तो 8 आय कॅप असं लिहिणार, नॉर्थला आहे तो 6 जे कॅप असं लिहिणार, अपवर्ड म्हटल्यानंतर 10 के कॅप असं लिहिणार. याची आपल्याला डिस्प्लेसमेंट पाहिजे. आर इक्वल टू काय लिहिता येईल बघा, हे जे कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. RX² + RY² + RZ². 8चा वर्ग 64, 36 अधिक 100 म्हणजे आर इक्वल टू, हे दोन्ही 100 100 100 आणि 100 म्हणजे 200, म्हणजे काय येणार बघा 100 × 2 म्हणजे 10√2 असा ॲन्सर येणार. यातलं ए ॲन्सर करेक्ट आहे, 10√2 मीटर. लक्षात आलं का? बघा ईस्ट म्हणजे आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, नॉर्थ म्हणजे आपण काय घेणार आहे पॉझिटिव्ह ॲक्सिस, आणि अपवर्डला आपण झेड ॲक्सिस घेणार आहे. त्याप्रमाणे त्याचा पोझिशन वेक्टर लिहिला की आपणाला सिम्प्लिफाय करता आलेलं आहे. बघा नेक्स्ट बघा आपणाला काय सांगता येतं. A man goes 10 meter towards north, 20 meter, then 20 meter towards 20 मीटर टुवर्ड्स कुठं गेलेलं आहे बघा ईस्ट. देन डिस्प्लेसमेंट इज, काय लिहिता येईल बघा, त्याचा पोझिशन वेक्टर लिहिता येईल आपणाला 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट. ईस्ट म्हणजे 20 आय कॅप + 10 जे कॅप असं लिहिता येईल. डिस्प्लेसमेंट पाहिजे, काय लिहिणार बघा, याचा वर्ग 400 येणार, याचा 100 येणार आहे, म्हणजे √500 येणार आहे. आता उत्तर बघायचे आहेत. 22.5, 25, 25.5, 30. सर्वसाधारण आपणाला 25चा वर्ग माहिती आहे 625 आहे, आणि 20चा वर्ग आहे तो 400 आहे.
म्हणजे याच्यामध्ये असायला पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशन न करता आपल्याला काय सांगता येईल बघा, 22.5 असं सांगता येईल. काय सांगता येईल आपल्याला? 22.5. नेक्स्ट बघा, काय दिलेलं आहे बघा, ए पर्सन मूव्ज 30 मीटर north, then 20 meter towards east, and finally 30 road to meter in south west direction. The displacement of the person from the origin will be. काय सांगितलेलं बघा, a person moves 30 meter north, then 20 meter east, and finally 30 root 2 meter in southwest direction. The displacement of the person from the origin will be. बघा, 30 मीटर कुठे गेलेलं आहे? नॉर्थला. म्हणजे या डायरेक्शनमध्ये OA असं म्हणूया. त्यानंतर 20 मीटर तो ईस्टला गेलेला आहे, B असं म्हणूया. आणि आता 30 रूट 2 कुठे गेलेलं आहे? साऊथ वेस्ट. ही नॉर्थ आहे, ही ईस्ट आहे. साऊथ वेस्ट म्हणजे बघा, तुम्हाला लेफ्ट साईडला जायला पाहिजे आणि डाऊनवर्ड खाली, म्हणजे असं येणार आहे साऊथ वेस्ट. C असं म्हणूया आपण. हे किती आहे बघा? 30 मीटर. हे आहे ते 20 मीटर. 30 रूट 2 मीटर आपणाला व्हेक्टर लिहिता येईल बघा याचा. यामध्ये तुम्हाला दिलेले जे काही व्हेक्टर्स आहेत कसे लिहिता येतील बघा. OA बार इक्वल टू काय लिहिणार? वरच्या दिशेमध्ये आहे 30 J कॅप. AB बार काय लिहिणार बघा? राईटला आहे 20 I कॅप. त्यानंतर BC बार काय लिहिता येईल बघा? BC बार म्हणजे काय येणार आहे बघा, याचे कंपोनंट असणार आहेत व्हर्टिकलला आणि हॉरिझॉन्टलला. आणि हा वेस्ट साऊथ वेस्ट आहे, म्हणजे 45 डिग्री अँगल येणार आहे. साऊथ वेस्ट म्हणजे काय? बरोबर 45 डिग्रीला असणार आहे. म्हणजे ह्याचे कंपोनंट काय येणार आहेत बघा? एक कॉस फंक्शनला जाणार, दुसरा साइन फंक्शनला जाणार. आणि एक कॉस 45 येणार, दुसरा साइन 45 येणार. आणि त्याप्रमाणे बघा काय लिहिता येईल आपणाला? खालच्या दिशेमध्ये आहे -30 रूट 2 कॉस 45 I कॅप -30 रूट 2 साइन 45 J कॅप असं लिहिता येईल. व्हर्टिकल कंपोनंट Jला येणार, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो Iला येणार. BC बार काय येईल बघा? कॉस 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 साइन
45ची सुद्धा व्हॅल्यू आहे 1/√2, म्हणजे हे √2 जे फॅक्टर्स आहेत ते कॅन्सल करता येतील आपणाला. आणि BC बार इक्वल टू मिळणार -30 I cap -30 J cap. आणि आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट OC बार इक्वल टू काय लिहिणार बघा, OA बार प्लस AB बार प्लस BC बार असं लिहिणार. OC बार इक्वल टू OA किती आहे बघा 30 J cap, AB किती आहे बघा 20 I cap. आणि आता हा -30 I cap -30 J cap, हा 30 कॅन्सल होईल आणि ह्या दोघांची वजाबाकी OC बार इक्वल टू काय मिळणार बघा -10 I cap. तुम्हाला विचारलेली डिस्प्लेसमेंट बघा -10 म्हणजे OC अंतर 10 येणार आणि ते कुठं आहे वेस्टला आहे. ईस्ट आहे राईट साईडला, वेस्ट आहे लेफ्ट साईडला, अपवर्ड आहे नॉर्थ, डाऊनवर्डला आहे साऊथ. म्हणून काय येणार आन्सर बघा 10 मीटर अलॉंग वेस्ट, ही डायरेक्शन अशी आली, ही डिस्प्लेसमेंट मिळणार आहे आपणाला. नेक्स्ट बघा काय सांगता येते बघा. An athlete completes one round of a circular track of radius r in 40 seconds. What will be his displacement at the end of 2 minutes 20 seconds. 2 मिनिट 20 सेकंद म्हणजे किती येणार बघा, एका मिनिटामध्ये 60 सेकंद, 6×2 12 आणि हे 20 म्हणजे 140 सेकंद टोटल टाईम मिळणार आहे. ॲथलेट completes one round of a circular track of radius r in 40 seconds. What will be his displacement at the end of 2 minutes 20 seconds? म्हणजे एकूण त्याचा टाईम 140 सेकंद आहे. एका रोटेशनला 40 सेकंद लागत असेल तर याची डिस्प्लेसमेंट किती असेल. एक रोटेशन पूर्ण केला की 40 सेकंद जाणार आहेत. असे बघा 4 त्रिकोण 12 म्हणजे 3 रोटेशन होणार. 3 रिव्हॉल्युशनसाठी टाईम लागणार आहे 120 सेकंद. राहिला किती बघा 20 सेकंद. म्हणजे हे रोटेशन पूर्ण होत असताना रिव्हॉल्युशन किती झाल्या बघा 3.5. रिव्हॉल्युशन इक्वल टू 3.5 म्हणजे ए पासून बी कडे जाणार. 3 रिव्हॉल्युशनला डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. एका रिव्हॉल्युशनला डिस्प्लेसमेंट पूर्ण रिव्हॉल्युशनला जिथून निघाले तिथंच आला म्हणजे 0. 2 झाल्या, 3 झाल्या आणि चौथी जी रिव्हॉल्युशन आहे ती पूर्ण झालेली नाही, ती हाफ झालेली आहे. म्हणजे एवढं अंतर गेलेलं आहे.
ते आपल्याला कसं लिहिता येणार आहे? डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन म्हणजे काय येणार आहे? ए टू बी मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ते 2r आणि पाथ लेंथ येणार आहे ती काय येणार? पाय आर अशी येणार. पण आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे म्हणजे 2r अशी येणार आहे बघा. नेक्स्ट बघा, a wheel of radius 1 meter rolls forward half a revolution on a horizontal ground. The magnitude of the displacement of the point of the wheel initially in contact with the ground is. वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. प्रॉब्लेम लक्षात येतोय का बघा आपल्या. एक व्हील आहे ज्याची रेडियस 1 मीटर आहे. समजा आपण असं हे व्हील घेतलं. हे व्हील पुढच्या दिशेमध्ये जाणार आहे आणि किती रोटेशन पूर्ण करणार आहे? हाफ रिव्होल्यूशन. म्हणजे हे टोक सरफेसला आहे ते ए असं आहे. समजा हाफ रोटेशन केल्यानंतर इथं आला असेल हा, तो वरती जाणार ए डॅश असं म्हणणार आपण. बघा इथं गेलेला आहे ए डॅश म्हणणार आपण. आपण याला बी असं म्हणूया. बघा तुम्हाला विचारलेली आहे डिस्प्लेसमेंट. हे अंतर सांगता येईल आपल्याला 2r. हाफ रिव्होल्यूशन जाणार आहे म्हणजे ए बी अंतर पाय आर असं येणार आहे. तर ही शॉर्टेस्ट डिस्टन्स ए डॅश असणार आहे. येते का लक्षात? बघा ए डॅश शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे आपल्याला. काय लिहिणार बघा? ए बी स्क्वेअर प्लस ए डॅश बी स्क्वेअर. ए डॅश इक्वल टू ए बी किती आहे? पाय आर म्हणजे पाय स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर. ए डॅश इक्वल टू काय येणार बघा? आर स्क्वेअर कॉमन येणार, आर येणार, रूटमध्ये काय येणार बघा? पाय स्क्वेअर प्लस 1. आरची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे आपणाला रूट ऑफ पाय स्क्वेअर प्लस 1 असं मिळणार. म्हणजे करेक्ट आन्सर पाय स्क्वेअर प्लस 1 नाही, या ठिकाणी 4 येणार आहे. दोघांमध्ये आर स्क्वेअर कॉमन आला की पाय स्क्वेअर आणि इथं 4 राहणार आहे. पाय स्क्वेअर प्लस 4 असं हे करेक्ट आन्सर सी असं येणार आहे बघा. नेक्स्ट बघा सांगता येईल आपणाला.
The displacement time graph for two particles A and B are straight lines inclined at angles of 30° and 60° with the time axis. The ratio of velocities of VA as to VB is velocity टाइम ग्राफ दोन पार्टिकल्ससाठी काढलेला आहे ए आणि बी असा. तर या ग्राफमध्ये आपणाला ज्या स्ट्रेट लाईन मिळालेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. ए साठी 30 अँगल आहे, बी साठी 60 अँगल आहे. नाही, तुम्हाला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ दिलेला आहे, यस आणि टाइम, यस आणि टी, आणि व्हेलॉसिटी विचारलेली आहे. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ जर स्लोप घेतला तर आपणाला व्हर्टिकल डिस्टन्स डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणजे त्याला आपणाला पहिल्यासाठी tan 30 = VA लिहिता येईल, tan 60 = VB असं लिहिता येईल. स्लोप म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे टॅन फंक्शन येणार आहे. VA/VB = tan 30 डिवायडेड बाय tan 60 म्हणजे काय येणार बघा, 1/√3. tan 60 आहे तो √3 आहे म्हणजे 1/3 किंवा 1:3 असं करेक्ट आन्सर डी असं मिळणार बघा. नेक्स्ट बघा. A car travels from A to B at a speed of 20 km/h. A car travels from A to B at a speed of किती बघा, 20 km/h, तासाला 20 किलोमीटर, and returns at a speed of 30 km/h. The average speed of the car for the whole journey is. बघा, ए पासून बी कडे जात असताना या कारला चा स्पीड आहे 20 km/h आणि परत येताना मात्र 30 km/h आहे. तर याचा सरासरी वेग किती असेल, ॲव्हरेज स्पीड किती असेल, काय येणार,
या ठिकाणी वेलॉसिटी वेगळी आहे, डिस्टन्स सारखा आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला आहे 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2 असा आहे. 220 इंटू 30 डिवायडेड बाय 20 प्लस 30 किती येणार बघा, 120 डिवायडेड बाय 50 म्हणजे ॲन्सर तुम्हाला मिळेल बघा किती येणार बघा, आणखीन एक 0 येणार इथं. याला डिव्हाइड करायचं आहे 5 दुनी 10 5 चौक 20 किलोमीटर पर आवर, 24 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. A mass of 10 kilogram is whirled. Mass of 10 kilogram is whirled in a horizontal circle by means of a string at an initial speed of 5 rpm revolution per minute, keeping the radius constant the tension in the string is quadrupled the new speed is nearly न्यू स्पीड इज नियरली. 10 किलोग्रॅम वजनाची बॉडी जी आहे ती दोऱ्याला बांधून आडव्या प्रतलामध्ये गोल फिरवलेली आहे. तर त्याचा सुरुवातीचा स्पीड आहे ते 5 RPM आहे. आणि आता टेन्शन जे आहे ते क्वाड्रपल्ड म्हणजे 4 पट केलेलं आहे. त्यावेळेला त्याचा स्पीड किती असेल असं विचारलेलं आहे. टेन्शनबद्दलचं इक्वेशन आहे mr⍵². असं गोल फिरत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्सचे वेगवेगळे जे काही फॉर्म्युले आहेत त्यामधला mr⍵² किंवा mr इंटू 4π²n². दोघांसाठी लिहायचं असेल तर T2/T1 इक्वल टू n2/n1². टेन्शन 4 पट केलेलं आहे n2/n1². n2/n1 इक्वल टू 2 येणार आहे. n2 इक्वल टू 2n1 येणार आहे. n2 इक्वल टू 2 इंटू 5 म्हणजे 10 RPM असं आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. नेक्स्ट बघा.
One car moving on a straight road covers 1/3 distance. One car moving on a straight road covers 1/3 of the distance with 20 km/h, and the rest with 60 km/h. The average speed is बघा, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल डिस्टन्स जर x असेल तर पहिल्या 1/3 डिस्टन्ससाठीचा टाईम काढता येईल डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी x/3 डिवायडेड बाय 20. दुसरा 1/3 म्हणजे राहिला किती? 2/3 राहणार आहे. त्याच्यासाठीची व्हेलॉसिटी आहे ती बघा 60 आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स x आहे, टोटल टाईम आपणाला त्यांच्या स्पीडवरनं कॅल्क्युलेट करता येणार आहे. 1/3 डिस्टन्ससाठी स्पीड आहे 20 म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. 2/3 साठी स्पीड आहे म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. काय लिहिता येईल बघा? x/60 प्लस 2x/180 असं येणार आहे. x अपॉन काय लिहिता येईल बघा? हे 180 खाली असणार आहे. 3x प्लस बघा 180 साहित्रिका इथे किती येणार आहे? 3 येणार आहे. 3x प्लस 2x 180x डिवायडेड बाय 5x. x कॅन्सल होईल, डिव्हाइड करायचं आहे. काय येणार बघा? v इक्वल टू 5×3 = 15, 5×6 = 30 म्हणजे 36 km/h असा हा ॲव्हरेज स्पीड मिळणार आहे. असे हे वेगवेगळे MCQ आणि पुढे आपण कंटिन्यू करणार आहे.